निशीचं लग्न आपल्या युवीशी अजून झालं सुद्धा नाहीये आणि ही कौशिकी तिला इतकं पॅम्पर करत सुटलीये। आधी तो महागडा नेकलेस दिला आणि आता आपली आपली अँसेस्टर ज्वेलरी तिला अशीच देऊन टाकली, जी ज्वेलरी मी कधी साधी घालून सुद्धा पाहिली नाहीये ती इतक्या इझिली त्या निशीला देऊन टाकलीये। आणि आपण काय करतोय आपण त्यांच्या लग्नाचे कार्ड्स प्रिंट करतोय। दिस इज नॉट फेअर, शी डझंट डिझर्व ऑल दिस। हो माहितीये, मलाही हे पटत नाहीये। मग वहिनी तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही गप्प का बसलायत? नाहीतर ती निशी ना आल्या आल्या तुमच्या डोक्यावर बसेल। हो काहीतरी तर करायलाच हवं। काही विचार केलाय तुम्ही? हो केलाय। माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आहे ज्यामुळे आपला प्रश्न कायमचा मिटेल। काय? मांजर पहिल्या फटक्यात मारायची। व्हॉट? वन सेक, ती निशी इथे येताना मांजर घेऊन येणार आहे? ममा आय हेट कॅट्स, तुला माहिती आहे आय हेट कॅट्स। तिला सांग ती मांजर तिकडेच ठेवून यायला आणि तिला पण तिकडेच जायला सांग। काय करू या जेनझी लोकांचं? अगं काकूला असं म्हणायचंय की त्या निशीला पहिल्या झटक्यात तिची जागा दाखवून द्यायची। हा ओके, पण काकू तू काय करणार आहेस? हा 2 दिवस निशीला इथे राहायला बोलवायचं। एकदा का ती इथे राहायला आली की तिला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही। तिलाही कळू दे ना, पद्मिनी खांडेकरची सून होणं सोपी गोष्ट नाहीये। राग असणार नाही तर काय प्रेम असणार का अशा माणसाबद्दल? पण तुला माहितीये सुमी, आज जेव्हा दयानंद काकांनी केदारला मिठी मारली ना, त्यावेळेस त्यांच्यामध्ये केदार स्वतःच्या वडिलांना शोधत होता। केदारच्या वडिलांना त्याची गरज आहे की नाही मला नाही माहिती, पण त्याला त्याच्या वडिलांची गरज आहे। आता त्याच्या वडिलांना कसं शोधायचं, कुठे शोधायचं तेही कळत नाहीये ग। आणि जरी त्याच्या वडिलांना शोधलं तरी हा मुलगा त्यांना स्वीकारणार आहे का? ते जरी असलं ना तरी शोधावं तर लागेलच ग। ए सुमी, एक मिनिट। काय ग? एक मिनिट। अगं अगं कुठे चालली आहेस? थांब थांब थांब, मी आलेच आलेच। हा ही माझी आई देवकी, हे तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे ग, खूप मोठा गुन्हेगार आहे। कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू कळत नाहीये मला। फार मोठा अपराध घडलाय माझ्या हातून, फार मोठा।
आपलं पहिलं प्रेम हातातून निसटून गेल्यावर जेवढं दुःख होतं ना, त्यापेक्षा खूप खूप मोठं दुःख आज हे सगळं सत्य माझ्या समोर आल्यानंतर मला होत आहे. तुला खरं सांगतो ग देवकी, तुला भेटून तिथून निघाल्यानंतर मी इथं माझ्या घरी येऊन आपल्याविषयी, आपल्या प्रेमाविषयी सगळं सगळं खरं खरं सांगणार होतो अगं. पण माझ्या घरचे इथे माझं लग्न ठरवून मोकळे झाले होते. आणि तेव्हाच कोणीतरी येऊन मला सांगितलं की तुमच्या घराला खूप मोठी आग लागली आणि त्या आगीत तुमचं अख्खं घर जळून खाक झालं. आणि त्यात तू सुद्धा पडलं त्या आगीमध्ये. आता आपलं प्रेम, आपल्या आना अभागा सगळं सगळं जळून खाक झालं. पण नाही ग, आता कळतंय आज त्या खोटेपणाच्या आगीमध्ये माझं मन अक्षरशः होरपळून निघतंय ग. पण त्या सगळ्याला आता खूप उशीर झालाय, खूप उशीर झालाय देवकी. तू तिकडे माझ्या बाळाला तुझ्या पोटात वाढवत होतीस. एकटीने तू त्याला मोठं केलंस. त्याला मोठं करताना एकटीने सगळ्या संकटाचा सामना केलास तू. आजारपणाशी झुंजत राहिलीस तू.